हॅलो मावळ, बातम्यांचा आवाज, मावळचा विश्वास. बुलढाण्यात शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्या अन्नत्याग आंदोलनाचा आज चौथा दिवस असून या आंदोलनाला आता अत्यंत तीव्र आणि हिंसक वळण लागलंय. काल जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एका संतप्त तरुण शेतकऱ्याने अंगावर डिझेल ओतून थेट आत्मदहनाचा प्रयत्न केला. शेतकऱ्यांना कोणत्याही अटीशिवाय सरसकट कर्जमुक्ती मिळावी या प्रमुख मागणीसाठी रविकांत तुपकर यांनी बेमुदत अन्नत्याग आंदोलन सुरू केलं. मात्र आंदोलनाचा चौथा दिवस उजाडला तरी प्रशासनाने किंवा सरकारने या आंदोलनाची साधी दखलही घेतली नाही. यामुळे तुपकर समर्थक आणि सामान्य शेतकऱ्यांचा संयम आता सुटला. काल दुपारी ॲडव्होकेट शर्वरी तुपकर यांच्या नेतृत्वाखाली शेकडो शेतकरी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकले, पण पोलिसांनी शेतकऱ्यांना गेटवरच अडवलं. याच वेळी संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी सोबत आणलेले टोमॅटो, कांदे आणि इतर भाजीपाला थेट रस्त्यावर फेकून दिला. अवघ्या काही मिनिटांमध्ये संपूर्ण रस्ता भाजीपाल्याच्या चिखलाने माखला होता. सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी सुरू असतानाच अंतरी खेडेकर येथील विठ्ठल खेडेकर या तरुण शेतकऱ्याने अचानक स्वतःच्या अंगावर डिझेल ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्न केला. मात्र घटनास्थळी तैनात असलेल्या पोलिसांनी अत्यंत शिताफीने धाव घेत या शेतकऱ्याला रोखलं आणि पुढील मोठा अनर्थ टळला. सरकारने जाहीर केलेली कर्जमाफी ही निव्वळ फसवी आहे. जाचकटींमुळे सामान्य शेतकरी वंचित राहत आहे. रविकांत तुपकरांची प्रकृती खालावत चालली आहे, त्यांची किडनी बाधित होत आहे, पण हे मुजोर सरकार लक्ष द्यायला तयार नाही. जर आमच्या नेत्याला किंवा कोणत्याही शेतकऱ्याला काही झालं तर हा महाराष्ट्र पेटल्याशिवाय राहणार नाही. तुपकरांच्या खालावत्या प्रकृतीमुळे केवळ बुलढाणाच नाही तर संपूर्ण विदर्भ आणि मराठवाड्यात संतापाची लाट आहे. वाशिम मध्ये अकोला हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावर टायर जाळून रास्ता रोको करण्यात आला, तर मलकापूर परिसरातील शेतकऱ्यांनी स्वतःचे सिंचन साहित्य पेटवून देत तीव्र निषेध नोंदवला. यापूर्वी लोणार परिसरात एसटी बस जाळण्याची आणि खामगावात उपविभागीय अधिकारी कार्यालय पेटवण्याचा प्रयत्न झाल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. आंदोलन दिवसेंदिवस अधिक हिंसक होत असल्याने गृह विभाग आणि पोलिसांची डोकेदुखी प्रचंड वाढली आहे. आताच हॅलो मावळ YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका.